शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बेळगाव प्रश्न पेटतोय, सरकारची अनास्था दिसते यामध्ये। कसं आहे की या देशामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा जो प्रश्न आहे आणि इतके वर्षे दीर्घकाळ हा प्रश्न चालला, तितका देशामध्ये कुठलाही पक्षाचा प्रश्न दीर्घकाळ चाललेला नाही। मला कौतुक वाटतं बेळगाव या भागातील मराठी माणसांचं आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती मराठी माणसांचं कौतुक वाटतं की त्यांनी हा दीर्घकाळ चालवलेला लढा, यातून तिथल्या लोकांना महाराष्ट्राबद्दल किती आस्था आहे, किती प्रेम आहे, महाराष्ट्रामध्ये येण्याकरता ते किती त्या ठिकाणी हालापेष्टा सहन करतायत, या संदर्भातली केंद्र सरकारला किंवा त्या राज्य सरकारना दया येत नाही। आणि एक प्रकारचं दमनशाही दडपशाहीचाच कारभार तिथल्या मराठी जनतेच्या विरोधात राबवला जातो। आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ किंवा मराठी माणसाच्या बाजूनं गेले 60-65 वर्ष शिवसेना सातत्यानं उभी आहे। आजही होती, कालही होती, भविष्यात देखील असेल। पण त्यांना जाऊन तिथे भेटणारे काही शिष्टमंडळ जाते, तिथे जावं लागेल। आता सुद्धा काही शिवसैनिकांची धरपकड झाली, शिवसैनिक तिथे जात होते, त्यांची धरपकड झाली आणि म्हणून तिथं जावं लागेल। आमचा पाठिंबा हा त्यांना प्रत्यक्षपणे आम्ही कृतीनं त्या ठिकाणी दाखवतो आहोत आणि तो पाठिंबा आमचा कायम त्यांना राहील। इतके वर्ष झाले पण हा मुद्दा अजूनही तशाच पद्धतीनं पेटलेला आहे, यावर कुठलाही निर्णय झाला नाही, ठोस निर्णय किंवा पर्याय सुद्धा मिळाला नाही। याच्याबद्दलचं शिवसेनेनं सातत्यानं भूमिका मांडलेली आहे की जो काय निर्णय होईल, कोर्टामध्ये ही केस प्रलंबित आहे, तो होईल पण तोपर्यंत केंद्र सरकारने हा प्रदेश, हा भाग, हा केंद्रशासित अशा पद्धतीचा भाग जाहीर करावा, अशा प्रकारची मागणी ही शिवसेनेची आहे। मला असं वाटतं तीच मागणी तिथल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देऊ शकते। नक्कीच आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, बिनविरोधी निवड झाली, या निवडीकडे कसं पाहता? कारण विरोध सुद्धा केलेला आहे राहुल नार्वेकर यांच्या नावाला शिवसेनेनं, कारण त्यांनी ज्यावेळी सुनावणी होती तुमची त्यावेळी याबद्दलची आमची जी भूमिका होती आहे ते आमचे युवा नेते माननीय आदित्य साहेबांनी मांडलेली आहे। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।